नमस्कार. आज आपण हा सुंदर असा अम्ब्रेला फ्लेअर ड्रेस कसा बनवायचा ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण डिटेलमध्ये. चला तर मग सुरू करूया ड्राफ्टिंगला. इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे. आता आपण आधी पेपर कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्टचं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. नंतर फुल शोल्डर डिवाइड 2 करायचं आहे. माझं 14.5 फुल शोल्डर आहे, त्याचा डिवाइड 2 7.25 इंच मी घेणार आहे. नंतर 1 इंच शोल्डर डाऊन मार्क करायचं आहे. नंतर नेक विड्थ करायचं आहे 2.5 इंचावरती मार्क. हे सगळ्यांना कंपल्सरी हेच मार्क करायचं आहे. नंतर क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. आता आर्म होलची लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 0.50 इंच. फॉर्म्युला चेस्ट 32 ते 42 असेल त्यांना चालेल, त्यांच्यासाठी हाच फॉर्म्युला आहे. आता चेस्ट प्लस 1 इंच लूजिंग डिवाइड 4 प्लस 1 इंच मार्जिन करून ॲड करायचं आहे. आणि शोल्डरचं सेंटर काढून जितकं मार्क येईल तिथे तितकंच मार्क खाली करायचं आहे. आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. जी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली त्याचं सेंटर काढायचं आहे. त्या सेंटरचं पण एक सेंटर काढायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आणि आर्म होल ड्रॉ करायचं आहे. आता फ्रंट नेक ड्रॉ करायचं आहे. फ्रंट नेक माझं येणार आहे 6 इंचावरती. आणि ॲपेक्स शोल्डर टू ॲपेक्सवरती मार्क करायचं. शोल्डर टू ॲपेक्स माझं आहे 10 इंच, तर 10.5 वरती मार्क करायचं आहे. आणि वरच्या टॉप पार्टची माझी लेंथ आहे 15 इंच, तर मी 15.5 वरती मार्क केलेलं आहे. एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि आता नेकचा शेप द्यायचा आहे. नेकचा शेप असं कंपल्सरी नाही की हाच असंच करायचा, तुम्हाला जसा वाटेल तसा तुम्ही देऊ शकता. मी हा स्वीट हार्ट शेप दिला आहे. आणि ॲपेक्स टू ॲपेक्स माझं 7 इंच आहे, त्याचं मी निम्मे केलं आहे 3.5 इंचावरती. आणि अर्धा इंच कमी करून खाली मार्क केलं आहे 3 इंचावरती. आणि वेस्ट डार्ट आहे माझा 2 इंचाचा. दाखवल्याप्रमाणे क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. आता वेस्ट मार्क करायचं आहे. वेस्ट लाईनसाठी पण सेम वेस्ट प्लस 1 इंच लूजिंग डिवाइड 4 प्लस 1 इंच मार्जिन. आणि त्यामध्ये आपण हा जो 2 इंचाचा डार्ट ॲड केला आहे तो पण ॲड करायचा आहे. आता जो आपण डार्कची लाईन ड्रॉ केली आहे त्याचं दाखवल्याप्रमाणे सेंटर घ्यायचं आहे. परत त्याचा एक सेंटर काढायचा. आणि सेम वरचा पण एक सेंटर काढायचा आहे दाखवल्याप्रमाणे. आता जी खालची लाईन आपण जो खालचं डॉट आपण दिला आहे तिथे अर्धा इंचावरती आणि मधल्या याच्यावरती 1/2 इंचावरती बाहेर मार्क करायचं आहे. नंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जॉईंट करून घ्यायचे. वरती कट टू कट जॉईन करायचं आहे. आणि एक शेप द्यायचा आहे, राऊंडमध्ये शेप आला पाहिजे. हा आपला झाला वेस्ट डार्ट. नंतर ही इकडची लाईन चेक करून सेम लाईन तिकडची पण करायची आहे. जितकी इकडे असेल तितकी माझी 5 इंच आली आहे, तर ही पण 5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. माझं अर्धा इंच राहिलं आहे. अर्धा इंचाचं डबल करून फिटिंग लाईनवरती मार्क करायचं आहे. माझा आला आहे अर्धा इंच गॅप आला आहे माझा. तुमचं जितकं येईल त्याच्या डबल तुम्ही फिटिंग लाईनवरती मार्क करायचं आहे. माझं 1 इंचावरती आलं आहे तिथे. नंतर एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची दाखवल्याप्रमाणे. आता आर्म होल डार्ट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. चेस्ट लाईनपासून वरती 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. जे मार्क केलं आहे ते आपल्या ॲपेक्स पॉईंटवरती जॉईन करायचं आहे. आता अर्धा इंचावरती खाली आर्म होल ड्रॉ करायचं आहे आपल्याला. अर्धा इंचावरती खाली दाखवल्याप्रमाणे तसं ड्रॉ करायचं आहे. नंतर तिथून 1.5 इंचाचा आपल्याला डार्ट घ्यायचा आहे. परत ॲपेक्स पॉईंटपासून त्या डॉटवरती लाईन ड्रॉ करायची. आता सेम इथे पण तसंच इकडची जितकी लाईन आली असेल तितकी लाईन सेम तितकं मार्क करायचं आहे. त्या लाईनवर सेम तितकंच मार्क करायचं आहे. जे मार्क आलं आहे ती स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची थोडी खाली. आणि फिटिंग लाईनवरती अर्धा इंच खाली घेऊन तिकडे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता इथे नवीन आर्म होल ड्रॉ करायचं आहे आपल्याला. हा आपला झाला आर्म होल डार्ट. याच्याने फिटिंग खूप छान येते, खूप छान बसतं याच्याने. अजिबात चुन्या वगैरे काहीच पडत नाही. आता आपली ही जी स्ट्रीप आहे ती मोजून घ्यायची. लागेल पुढच्या वेळेस. माझी 5 इंच आली. थोडासा मी नेक शेप थोडा वरून दिला आहे. आता कट करून घेऊया फ्रंट पार्ट. दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण कट करा. जो वेस्ट डार्ट आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला.
आणि आर्महोलसाठी आपल्याला थोडंसं वरून कट करायचं आहे, थोडं साईडने कट करायचं आहे. जे आपण आखलंय त्याच्या थोडं दुरून आपल्याला कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आता सेंटरनी पण मी कट करून घेते, कारण आपल्याला आर्महोल डाट हा फोल्ड करायचा आहे. तिथे डबल असेल कागद तर आपल्याला थोडा प्रॉब्लेम झाला असता, त्यामुळे मी सिंगल पेपर केला आहे. आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आर्महोल डाट मायनस करायचा असतो आपल्याला. आर्महोल शेप जर तुमचा बिघडला असेल तर तो परत एकदा देऊन द्यायचा आहे. आणि आता हा नवीन आर्महोल शेप जो आहे तो कट करायचा आहे. आपण हा शोल्डर टू वेस्ट डाट करणार आहोत. आता आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. दाखवल्याप्रमाणे तशी स्ट्रेट लाईन तुम्ही पण ड्रॉ करा, ज्या शोल्डर टू वेस्ट डाट होईल. लाईन ड्रॉ केल्यावर तिथे कट करून घ्यायचं आहे आणि इथे थोडं राऊंड कट करायचं आहे, शेप देऊन द्यायचा आहे. जिथे मी मार्क केलं आहे तिथे आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. जेव्हा आपण फॅब्रिकवरती कट करू तिथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. हे झालं फ्रंट पार्टचं. आता आपण बॅक पार्टचं कटिंग करूया, ड्राफ्टिंग करूया पहिले. इथे पण सेम आपण आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत. नंतर फुल शोल्डरचं हाफ करून मार्क करायचं आहे. 7.25 इंच येतं आहे माझं. नंतर नेक विड्थ करायची 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. शोल्डर डाऊन 1 इंचावरती. सेम फ्रंटला केलं तसंच. नेक विड्थ 2.5 इंचावरती. नंतर एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. नंतर आर्महोल ड्रॉ करायचं आहे. जितकं फ्रंटचं होतं तितकंच बॅक आर्महोल घ्यायचं आहे. 6.25 इंच होतं माझं फ्रंट आर्महोल. तुम्हाला फॉर्म्युला मी दिला आहे तो तसा तुम्ही तुमचं जे फ्रंटचं आर्महोल येईल ते सेम बॅकमध्ये तुम्ही घ्यायचं आहे. हे माप 32 ते 42 पर्यंत तुम्ही वापरू शकता. नंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. जे क्रॉस शोल्डर आपण घेतलं आहे वरती त्याचं सेंटर काढायचं आहे. आता कागद जिथे फोल्ड आहे तिथून त्या सेंटरपर्यंत मार्क मोजून घ्यायचं आहे किती आलं आहे ते सेम खाली पण चेस्ट लाईनवरती पण ड्रॉ करायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. जी लाईन ड्रॉ केली आहे त्याचं सेम फ्रंटमध्ये केलं तसं सेंटर काढायचं आहे. नंतर सेंटरचं पण सेंटर काढायचं आहे. हे तुमच्यावर आहे, तुम्हाला किती शोल्डर डाऊन खाली दाखवायचं आहे किंवा खोल हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आता बॅकनेक ड्रॉ करणार आहे मी. बॅकनेक माझं 7 इंच आहे आणि टॉप पार्ट माझं 14.5 आहे, तर मी 15.5 वरती मार्क केलं आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली जिथे मार्क केलं आहे तिथे. आता चेस्टचं मार्क करायचं आहे. 9.25 + 1 इंच मार्जिन ठेवलं आहे मी. वेस्टचं पण करायचं आहे. वेस्टचं माझं आहे 8 इंच + 1 इंच मार्जिन ठेवलं आहे. दोन्ही मार्क केलेले जॉईन करायचे आहेत. आता फ्रंट पार्ट ठेवून क्रॉस लाईन द्यायची तिथे. थोडं 1/2 इंच खाली ठेवून मार्क करायचं आहे आणि जशी क्रॉस लाईन असेल वरती ती सेम क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. आपल्याला आर्महोलसाठी ती क्रॉस लाईन लागणार आहे. आता आपण आर्महोल ड्रॉ करून घेऊया. बॅकचा आर्महोल आहे. आता बॅकचं नेक शेप द्यायचं आहे आपल्याला. मी 7 इंच घेतलं होतं पण मी थोडं वर्क केलं. मला जरा स्क्वेअर नेक हवा होता त्याच्यामुळे मी जिथे मार्क केलं तो बॅक नेक नाही घेतला, मी वरती घेतला आहे. थोडा वरती ड्रॉ केला आहे. फ्रंटची आपण मोजली होती तशी बॅकची पण स्ट्रीप मोजून घ्यायची आहे. फ्रंटची माझी 5 इंच होती, बॅकची माझी 5.5 इंच आहे. 5.5 इंच नोट डाऊन करून ठेवायचे, पुढे आपल्याला लागणार आहे ते. आता कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आता खालचा जो घेर आहे तो मी तुम्हाला कापडावरती तर पॉसिबल नाही आहे एवढं दाखवायला, त्यामुळे मी तुम्हाला पेपरवरतीच दाखवते. इंचाच्या ऐवजी मी तुम्हाला सेंटीमीटरमध्ये दाखवते, पण तुम्ही ड्रॉ करताना इंचामध्येच ड्रॉ करायचं आहे. एक सिंगल पेपर घेतला आहे मी. कापड पण सिंगलच घ्यायचं आहे तुम्हाला.
सुरुवातीला 1 इंचावरती मार्क करायचं आहे, राईट साईडला 1 इंचावरती मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी हाईट आहे, घेरची जी हाईट आहे माझी 3.5 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे. खाली 1 इंच फोल्डला जाईल आणि वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल. त्यासाठी 1.5 इंच ॲड करून माझं मार्क आलं आहे 32 इंचावरती. 32 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आता आपल्याला वेस्टचं मार्क करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे वेस्ट डिवाइड 3 मायनस 0.50 इंच. माझं येतं आहे 9.25 इंच, तर मी 9.25 इंचावरती मार्क करणार आहे. तिथून आता फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे, बॅक साईडला जाऊ द्यायचं आहे. फोल्ड करून झाल्यानंतर जी फोल्डवाली साईड आहे, ती जी ओपनवाली साईड आहे आपली, त्यावरती क्रॉस फोल्ड करायची. आपल्याला जी फोल्ड साईड केली आपण ती उचलून जी ओपन साईड आहे त्यावरती क्रॉस फोल्ड करायची दाखवल्याप्रमाणे. फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे कॉर्नरवरती वेस्टचं मार्किंग करायचं आहे. वेस्टचं मार्किंग माझं आलं होतं 9.25 इंच. 9.25 वरती मार्क करायचं आहे. पूर्ण राऊंड शेपमध्ये करायचं आहे. हे सेम तुम्हाला फॅब्रिकवरती करायचं आहे आणि ते पण इंचमध्ये करायचं आहे. असं राऊंड शेप द्यायचा आहे वेस्टचा. नंतर मोजून घ्यायचं आहे. आपल्याला वेस्ट डिवाइड 4 किती येईल माझं? वेस्ट डिवाइड 4 माझं येते 7.25 इंच. तुमचं पण तुम्ही मोजून घ्यायचं आहे. तसं 7.25 इंच इथे यायला हवं आहे. थोडं जास्त असेल तरी चालेल, कारण आपल्याला तिथे असं पण नंतर झिप लावायची. झिपसाठी लागणारच आहे आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक. 1 इंच जास्त आलं तरी चालेल. नंतर आपल्याला हाईट जी आहे 32 इंचाची ती टाकून घ्यायची आहे. सेम आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे. 32 वरती मार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर राऊंड शेप द्यायचा आहे. ड्रॉ करून झालंय. आता कट करून घ्यायचं. सेम तुम्हाला फॅब्रिकमध्ये हीच प्रोसेस करायची आहे. सेम फॅब्रिकमध्ये पॉसिबल नाही एवढं दाखवायला, त्यामुळे मी तुम्हाला पेपरवरती करून दाखवलंय. घेर कमी पडत असेल खाली तर तुम्हाला जॉईंट द्यावा लागणार आहे. अस्तर लावलं तर अस्तरला घेर कमी पडतो, कापड कमी पडतं, तर जॉईंट करावं लागेल तुम्हाला. पूर्ण झाल्यावर असं काही दिसेल. आता आपलं पेपर कटिंग सगळं रेडी आहे. माझं काही असं दिसतंय अस्तर अम्ब्रेला, मला पण जॉईंट द्यावं लागणार आहे. जॉईंट देण्यासाठी मी आधी व्यवस्थित प्रेस करून घेते. माझं असं ड्रॉ झालं होतं. जॉईंट देण्यासाठी आधी मी प्रेस करून घेते फॅब्रिकला व्यवस्थित. असं ठेवून घ्यायचंय, मेजर करून घ्यायचंय. नंतर थोडं जास्त मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे आणि नंतर तिथे जॉईंट दिल्यानंतर इक्वल व्यवस्थित करून मग कट करायचं आहे. प्रॉपर नंतर कट करायचं. आधी पिना लावून घेतल्यात मी, थोडं दुरून कट करते. आता फ्रंट पार्टचं मी आखून घेते अस्तरवरती. जिथे मी मार्क केलं होतं तिथे अर्धा इंच मार्जिन ठेवणार आहे. ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे आपलं. त्यामुळे फ्रंट पार्टला मी डबल अस्तर घेतलं आहे, दोन्ही बॅक साईडला पण आणि फ्रंटला पण, कारण मी याला कप्स लावणार आहे. त्यामुळे डबल अस्तर लागणार आहे मला. बॅक साईडला आपण झिप लावणार आहे, त्यामुळे बघा मी इथे अर्धा इंच जास्त घेतलं आहे अस्तरमध्येच. अर्धा इंचमध्ये जास्त घ्यायचं आहे. सगळे पार्ट कट करून घ्यायचे, फ्रंट आणि बॅक. फ्रंटचा जे सेंटरचा जो पार्ट आहे तो आपल्याला फोल्डवरती ठेवायचा आहे. त्याचे पण 2 पार्ट येतील. कप्स लावतोय त्यामुळे डबल कापावं लागणार आहे. सगळं रेडी. आता आपलं अस्तर कापून रेडी आहे, फ्रंटचं पण आणि बॅकचं पण. तर आपण मेन फॅब्रिकवरती त्याला चिटकवून घेऊया. फ्युजिंग टेपने मी चिटकवते. फ्युजिंग टेप ठेवलाय, त्यावरती गरम प्रेसने चिटकून जाईल ते.
याप्रमाणे मी बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट चिटकवून घेते. चिटकवल्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलंय. आता आपले प्रॉपर पार्ट सगळे रेडी आहेत. बॅगला फक्त राहिलंय माझं. आता आपण फ्रंट पार्ट स्टिच करून घेऊया. पहिले दाखवल्याप्रमाणे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे फ्रंट पार्ट दोन्ही. विदाउट कप पण छान याचा पफ येतोय, कारण आपण वेस्ट डार्ट पण दिला आणि आर्महोल डार्ट पण दिलाय. त्यामुळे हे मेन फॅब्रिक मी जॉईन करून घेतले. नंतर हे मी अस्तर जॉईन करते. सेम अस्तर पण जॉईन करून घ्यायचे. आता कप्स लावून घ्यायचे. जो एपेक्स पॉइंट होता आपला तिथे मार्क करायचंय अस्तरवरती, एपेक्स पॉइंट वरती तिथे कप्स लावायचे. कप्सला पण सेंटर काढून घ्यायचंय, आतमधून पण आणि बाहेरून पण. आणि तो सेंटर जो आला आहे तो बरोबर आपण एपेक्स पॉइंट जिथे ड्रॉ केला त्याच्यावरती जोडायचंय, तिथे स्टिच करायचंय. दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण स्टिच करून घ्या. अस्तरच्या बॅक साइडने आपण कप्स लावतोय, म्हणजे शिलाई आपल्याला आतमध्ये दिसणार नाही. स्टिचिंग हाईड होऊन जाईल, दिसणार नाही ती आपल्याला. दोन्ही कप्स जोडून घ्यायचे. दोन्ही कप्स जोडून झाल्यानंतर आता आपण स्ट्रीप तयार करणार आहोत. 24 इंचाची मी घेतली लांबीला आणि अशी 3 इंच 3.5 इंचाची घेतली. आता अर्धा इंचावरती स्टिच करून घ्यायचं आहे. अशा सेम आपल्याला 4 पट्ट्या लागणार आहेत, 2 फ्रंटला आणि 2 बॅकला. ह्याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. नंतर त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. 4ही सेम पट्ट्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत. पट्ट्या स्टिच करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे 4ही पट्ट्यांना. प्रेस करून झाल्यात. आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती लावायचं आहे. आर्महोल पासून अर्धा इंच आतमध्ये मार्क करायचे दोन्ही बाजूला. अर्धा इंच याच्यासाठी की ते शिलाईमध्ये जाणार आहे. आता अशी दाखवल्याप्रमाणे ती स्ट्रीप त्याच्यावरती ठेवायची आहे. राईट साईडवरती राईट आली पाहिजे. जी शिलाई आहे ती मी वरती घेतली आहे. आता यावरती आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे दाखवल्याप्रमाणे, म्हणजे ते पलटी होईल आणि आतमध्ये जाईल. इथे शिलाई द्यायची आपल्याला, जॉईन पण होईल आणि पलटी पण होईल. याप्रमाणे करायचं आहे. आर्महोल वरती पण करायचं आहे. तिथे आपण एक्स्ट्रा पट्टी नाही लावणार आहोत, आहे त्याच्यानेच आपल्याला पलटी करायचं आहे. नंतर छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून पलटी व्हायला मदत होईल. आर्महोल वरती पण द्यायचं आहे. नंतर प्रेस शिलाई द्यायची आहे. प्रेस शिलाई करून झाल्यानंतर एक सरळ वरती स्टिच करून घ्यायचं आहे. नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट प्रेस फिरवली तरी चालेल. अशा प्रकारे आपल्या पट्ट्या जॉईन करून झाल्यात फ्रंट पार्टला. आता सेम बॅक पार्टला पण आपण तसंच करणार आहोत. आर्महोल पासून अर्धा इंच आतमध्ये मार्क करणार आहोत. इथे पण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय. स्ट्रीप लावून घ्यायच्यात पिनांनी, जसं फ्रंटला लावल्या होत्या तशाच लावायच्या. हे अस्तर असं ठेवून तिथे स्टिच करायचं आहे. अस्तर पलटी होणार याच्यामध्ये पण. यामध्ये पण आर्महोल पण आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. असं आर्महोलला पण आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे, अस्तरने फोल्ड करायचं आहे. छोटे छोटे कट दिल्यानंतर प्रेस शिलाई जितकी पॉसिबल आहे तितकी प्रेस शिलाई द्यायची आहे. नंतर एक स्टिच करून घ्यायचं आहे.
सेम दोन्ही पार्ट अशा पद्धतीने आपल्याला रेडी करायचे दाखवल्याप्रमाणे. नंतर प्रेस करून जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट आपल्याला असेच रेडी करायचे बॅकचे पण. आता फ्रंट आणि बॅक आपल्याला एक साईड जॉईन करून घ्यायची, एकच साईड जॉईन करायची फक्त. 1-1 इंच मार्जिन आपण ठेवलं होतं, 1-1 इंचावरती मार्क करून एक जॉईन करून घ्यायचं आहे. आणि जे एक्स्ट्रा बॅक असेल ते कट करून घ्यायचं आहे. थोडं जास्त राहीलच ते, जे जास्त असेल ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता जो खालचा घेर आपण कट केला आहे तो सेम अस्तरचा जो कट केला होता तो मेन फॅब्रिकवरती ठेवून मी आधी पिना लावून घेतल्यात त्याला. नंतर आता त्याच्यावरती 5 नंबरची शिलाई देते, म्हणजे ते मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जॉईंट होऊन जाईल. नंतर पूर्ण स्टिच करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला खालचा पार्ट पण पूर्णपणे रेडी असेल. पूर्ण एक्स्ट्रा फॅब्रिक जे होतं ते माझं कट करून झालं आहे. आता जी खाली आपल्याला पट्टी फोल्ड करायची ती आपण करून घेऊया. घेरची जी खालची पट्टी ती फोल्ड करायची आपल्याला. आधी अर्धा इंचावरती स्टिच करायचं आहे, कारण हा अम्ब्रेला घेर असल्यामुळे एका वेळेस दोन्ही एक इंचाची पूर्ण पट्टी फोल्ड करायला पॉसिबल नाही आहे. त्यामुळे अर्धा इंच आधी करायचं आहे. अर्धा इंचावरती आधी मी स्टिच करून घेतलं आहे. त्यानंतर जे एक्स्ट्रा आहे थोडं कापड एकदम जी स्टिच आपण दिली आहे त्याच्या जवळून कट करून घ्यायचं आहे फॅब्रिक. त्यामुळे एकदम फिनिशिंगने आपली पट्टी फोल्ड होऊन जाईल खालून. दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पण. शिलाईच्या एकदम जवळून कट करायचं आहे. पूर्ण कट करून झाल्यानंतर आता परत एक फोल्ड करायचं आहे आणि आता एक स्टिच द्यायची. ही फायनल स्टिच असेल आपली खालच्या पार्टची. याप्रमाणे पूर्ण स्टिच करून घ्यायचे. आता वरचा टॉप पार्ट आपल्याला खालच्या घेराला जॉईन करायचा आहे. त्याआधी जो आपला बॅक पार्ट आहे जिथे आपण झिप लावणार आहोत तिथे आधी असं स्टिच करून घ्यायचं आहे. शेजारी शेजारी ठेवायचे ते पार्ट, एकमेकांवरती नाही ठेवायचे, चिटकून ठेवायचे. तिथे एक स्टिच करून घेतलं आहे मी. आता टॉप पार्ट खालच्या घेराला मी जॉईन करून घेते. दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण जॉईन करून घ्या. डबल स्टिच करून घेते. नंतर इंटरलॉक तुमच्याकडे मशीन असेल ते इंटरलॉक पण करून घ्या. आता 1-1 इंचावरती मार्क करून फोल्ड स्टिच करून द्यायचं आहे. तिथे 1-1 इंच मार्जिन ठेवून जॉईन करायचे टॉप आणि बॉटम पार्ट दोन्ही पण. अशा प्रकारे आपला पूर्ण ड्रेस आता रेडी आहे. आता फक्त झिप लावायची राहिली, ते आपण लावून देऊया. जे झिपसाठी आपण वरती ओपन ठेवलं आहे तिथे खाली 2-3 इंचावरती खाली मार्क करायचं आहे. तिथे आधी स्टिच द्यायचे आहेत 2. स्टिच दिल्यानंतर आपल्याला तिथे कट करायचं आहे. अंदाजे 2-3 इंच खाली मार्क करायचं आहे. वेस्ट लाईनपासून 2-3 इंच खाली मार्क करून झाल्यानंतर तिथे स्टिच केल्यानंतर आता थोडं कट करायचं आहे. 2 शिलाईच्या मध्ये कट द्यायचा आहे. आता वरून आपण झिप लावायला स्टार्ट करूया. इनविजिबल झिप लावते मी सिंगल प्रेशर फूटने. एक साईड लावून झाल्यानंतर दुसरी साईड लावून आधी चेक करते. वरती आधी टोकावर लावून बघायची की प्रॉपर दोन्ही झिप व्यवस्थित आल्यात का नाही. त्यासाठी आधी वरती थोडी टोकावर लावून बघायची आणि जर व्यवस्थित आली असेल तर खालून झिप लावायला सुरुवात करायची. पिना लावून घ्यायच्यात आधी, नंतर झिप लावायला खालून सुरुवात करायची.
अशा प्रकारे दोन्ही झीप लावून आपल्या झालेल्या आहेत. आता लावून बघायची प्रॉपर लागली का नाही. नंतर ही जीप वरून जीप आली आपली ती खाली ओढून घ्यायची. जी एक्स्ट्रा जीप आहे आपली ती खाली ओढून घ्यायची आतमध्ये. नंतर ती ओढल्यानंतर तिथे स्टिच करून घ्यायचं म्हणजे ती जीप लॉक होऊन जाईल. अशी जीप बाहेर काढल्यानंतर तिथे एक स्टिच करायचं आहे. त्याने जीप आपली लॉक होऊन जाईल. थोडं क्रॉस स्टिच करायचं आहे, थोडं खालीपर्यंत न्यायचं आहे, त्याच्याने आपल्याला टोक असं दिसणार नाही. नंतर वरती थोडी पट्टी फोल्ड करून घ्यायची म्हणजे जीप आपली प्रॉपर लागेल. त्यासाठी दोन्ही बाजूला तसंच करायचं आहे. पूर्ण स्टिच न करता फक्त टोकावरती थोडं शिलाई करायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण जीप लावून झाली. आता आपला ड्रेस पूर्ण रेडी. आता आपण लवकरच फायनल लुक पण बघूयात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.